आपल्या विविध मागण्यांकरिता केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने देशभर बंद पुकारलेला आहे। बंदसाठी अहिल्यानगर जिल्हा असेल, त्याचबरोबर शहरामध्ये देखील सर्व दुकानदार असतील, मेडिकल व्यावसायिक आहेत, त्याबरोबर जे एजन्सी चालक आहेत त्यांनी देखील या बंदला पूर्ण पाठिंबा देत जे दुकानं आहेत ते आपला व्यवसाय बंद ठेवलेला आहे। आपल्यासोबत केमिस्ट आणि ड्रगिस्टचे जे संचालक आहेत, सगळे चालक आहेत, एजन्सीचे ते आहेत, त्याबरोबर असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं आजच्या मागणीसाठी जे बंद ठेवलेला आहे ते नेमकं कशासाठी आहे। आजचा प्रथमतः बंद हा केमिस्ट असोसिएशनचं जे भवितव्य आहे आज पूर्ण अंधारात आलेलं आहे, त्या संदर्भात पूर्ण 100% बंद हा सर्व केमिस्टांनी पाळलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचे की ऑनलाईन फार्मसीमुळे आज सर्व अडचणी आलेल्या आहेत। तसेच कोविड काळामध्ये जो कायदा 220E हा लागू करण्यात आला तो रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। आणि या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या डीप डिस्काउंट देत आहेत, त्यामुळे आज आमचा छोटा केमिस्ट हा मोठ्या प्रमाणात याच्या उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आलेला आहे। त्यामुळे येणारा काळ हा छोट्या व्यवसायांसाठी खूप कठीण राहणार आहे, त्या संदर्भात आमचा आज बंद आहे। ऑनलाईनमध्ये जे आहे अनेक ड्रग्स असतील, त्याचबरोबर इंजेक्शन्स असतील, याचा पुरवठा देखील सुरू असल्याचा आरोप होत आहे। काय नेमकं त्यासाठी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन ही सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना आहे। आमचं म्हणणं असं आहे की आमचा व्यवसाय कमी होतोय हा एक भाग, परंतु नवीन पिढी ही व्यसनाच्या अधीन जाते। झोपेच्या गोळ्या मिळतात, नशा करण्याकरता जे औषधं वापरली जाऊ शकतात ते औषधं ऑनलाईन यांना मिळतात, या तरुण पिढीला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कुठलंही औषध हे केमिस्टच्या किंवा एखाद्या फार्मसिस्टच्या मार्गदर्शनाखाली घेतलं पाहिजे। त्याचे रिॲक्शन काय होऊ शकते, एखादी गरोदर महिला असेल तिला जर डोक्याची गोळी घ्यायची असेल तर कुठली घेतली पाहिजे, कुठली नाही घेतली पाहिजे, लहान मुलांनी कोणते घेतले पाहिजे, या सगळ्या गोष्टी कोण सांगू शकतं तर केमिस्ट सांगू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा देशाच्या तरुण पिढीला बिघडवण्याकरता आणि त्यांचं भवितव्य अंधारात घालण्याकरताचा हा जो ऑनलाईन फार्मसीचा जो कुटील डाव आहे, या डावाकरता हा खऱ्या अर्थाने केमिस्ट असोसिएशन बंद आहे। केमिस्ट असोसिएशन ही कुठल्याच सर्वसामान्य नागरिकाला वेटीस धरण्याकरता आम्ही हा संप केलेला नाही। आम्ही 100% या गोष्टीची जाणीव आहे की आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये काम करतो, तर कुठल्याच गरजू नागरिकाला याच्यातून त्रास होणार नाही ही आमची 100% कमिटमेंट आहे। परंतु खऱ्या अर्थाने ही ऑनलाईन फार्मसी बंद झालं पाहिजे। जो मॅसिव्ह डिस्काउंट दिला जातोय, जो स्वतःचं भांडवल जाळलं जाते, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जो घरपोच औषधाचा जो विषय गव्हर्नमेंटनी कोविडच्या काळामध्ये केला होता तो कुठेतरी बंद झाला पाहिजे, याच्याकरता हा आमचा केमिस्ट असोसिएशनचा बंद आहे। नक्कीच ज्येष्ठ संचालक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काका, पूर्वी औषधं जे आहेत ते मॅन्युअली मिळायचे, आता ऑनलाईन मिळत आहेत, काय धोके वाटतात नेमके? आताच आमचे अध्यक्ष दत्ता गाडकर, मनीष सोमानी, दाडगे, भरत सोपेकर आणि बाकीचे सगळे केमिस्ट्रीचे हजर आहेत। या सर्वांनी ऑलरेडी याच्यावरती सांगितलेलंच आहे की हे जे ऑनलाईनचे धोके आहेत हे तरुण पिढीला खूप मोठ्या नशेच्या विळख्यात घालण्यासाठी आहेत। त्याला कुठलाही कंट्रोल नाही आहे, प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, तुम्हाला कुठल्या फार्मासिस्टचं त्याच्यावरती कंट्रोल नाही की फार्मासिस्ट सांगू शकतो की हे किती घ्यायचं, डोस किती आहे, काय आहे। ॲक्च्युली फार्मासिस्टचा रोल आहे की याच्यामध्ये कुठल्या औषधाबरोबर कुठलं नाही घेतलं पाहिजे आणि कुठल्याबरोबर कुठलं कॉन्ट्राडिक्शन आहे, तर त्याच्यामध्ये ऑनलाईन येण्यामध्ये याच्यामध्ये कुठलंच काय होत नाही। ते त्यांच्या मनाने प्रिस्क्रिप्शन टाईप करतात, मनाने कुठलं तरी डमी प्रिस्क्रिप्शन तयार होऊन त्याच्यामध्ये डायरेक्ट त्यांना माल मिळतो आणि त्याचा डोस किती घ्यायचा, 1 गोळी घ्यायची का 5 गोळ्या घ्यायच्या, असं काहीच न कळाल्यामुळं ते ओव्हरडोस बी होऊ शकतो। यांच्या जीवनामरणाशी प्रश्न असतो समोर तरुण पिढीचा। तसेच याच्यामध्ये डुप्लिकेशन सुद्धा खूप मध्ये पकडलं गेलेलं आहे, तर याच्यावरती ताबडतोब सरकारने निर्णय घेऊन हे सगळं थांबवलं पाहिजे, ही आमची संघटनेची मागणी। आज बंद ठेवलेला आहे, जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय नेमकी भूमिका राहील? आज आम्ही पूर्ण ऑल ओव्हर इंडिया बंद पुकारलेला आहे। जर समज आज सरकारने आमची जर मागणी मान्य नाही केली, जसं वरतून जे आमचे अध्यक्ष आहेत आप्पासाहेब शिंदे यांचे जसे निर्देश येतील त्याप्रमाणे आम्ही करू। पण एवढं नक्की आहे की आमचं आंदोलन जे पुढचं राहील ते फार तीव्र स्वरूपाचं राहील, हे मात्र नक्की आहे। नक्की जे आहे, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन देखील सुरू राहणार असल्याचं, आज जरी आंदोलन बंद असलं तरी मागण्या ज्या आहेत त्या कायम राहणार असल्याचं असोसिएशनकडून सांगण्यात आलेलं आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।